नमस्कार. आज आपण 26/4/2026 रोजी इयत्ता 7वीचा गणित विषयाचा स्कॉलरशिपचा झालेला पेपर बघूया आपण. तर बघा पहिला प्रश्न काय आहे, सोबतच्या आकृतीवरून सुसम षटकोनी बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज काढा. सुसम षटकोन म्हणजे याला किती बाजू आहे? 6. तर बघा बहुभुजाकृतीच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज जर काढायची असली तर सूत्र असतं आपलं, काय सूत्र असतं बघा, बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांची बेरीज बरोबर n वजा 2 गुणिले 180. तर इथं सुसम षटकोन म्हणून 6 वजा 2 गुणिले 180. 6तून 2 गेले 4, 4 गुणिले 180 बरोबर. तर बघा 4 0 0, त्यानंतर 4 8 32, हातच्या आले 3, 4 1 4, 4 आणि 3 7. तर काय तिथं 720 अंश सुसम षटकोनाच्या सर्व आंतरकोनाच्या मापांची बेरीज किती आहे? 720. म्हणून पर्याय नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. बघा 27वा प्रश्न, 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 8 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी डेसिमीटरमध्ये किती येईल? तर बघा दोरीची लांबी किती? 720 आणि 8 ठिकाणी कापली म्हणून त्याला आधी 8ने भागावं लागेल आपल्याला, आणि जे उत्तर येईल त्याला 1 सेमी बरोबर 10 डेसिमीटर, त्याला 10ने गुणावं लागेल. तर बघा मग 720 भागिले 8, तर आपल्याला माहिती 8 1 8, 8 9 72, 8 0 0. तर बघा हे आलं आपलं 90 मीटर, आणि मग बघा 1 मीटर बरोबर 10 डेसिमीटर, म्हणून बघा आपलं काय आलेलं आहे आता 90 मीटर गुणिले 10 बरोबर 900 डेसिमीटर. काय ते 900 डेसिमीटर. तर त्या प्रत्येक तुकड्याची लांबी किती येईल? 900 डेसिमीटर. तर पर्याय नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न 28वा, 8.1/8 किलोमीटर बरोबर किती मीटर? तर बघा 8.1/8 याचं आपल्याला आधी पूर्णांकात रूपांतर करावं लागेल. तर बघा 8 8 64, 64मध्ये 1 मिळवला, 65/8 हे किलोमीटरमध्ये येईल, आणि मग त्याला आपल्याला मीटरमध्ये करायचे, त्याला 1000ने गुणावं लागेल. तर बघा मग 8.1/8 किमी बरोबर 8 8 64 आणि 1 65, 65/8 किमी. मग बघा 65/8 गुणिले मीटरमध्ये करायचं म्हणून 1000ने त्याला भागायचं. तर बघा 8 1 8, तर इथं बघा 8 1 8, 2 उरले, वरून घेतलं 0 म्हणजे 20 झाले, 8 2 16, 20मधून 16 गेले, 4 उरले, वरून घेतलं 0 40, 8 पंचे 40, 125. 8ने 1000ला भागलं तर 125 आले. म्हणून बघा मग आता 65 गुणिले 125, आणि 65 गुणिले 125 गुणाकार जर केला तर तुमचा गुणाकार येईल 8125. काय येईल तो? 8125. अशा प्रकारे 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे 8125. बघा 29वा प्रश्न, एका चौरसाचे क्षेत्रफळ 729 चौरस सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती. चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि परिमिती काढायची. तर आपल्याला माहिती आहे चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र असतं बाजू वर्ग. मग 729 कशाचा वर्ग आहे? तर 27चा, आणि त्याची परिमिती, चौरसाची परिमिती काय? 4 गुणिले बाजू, मग 27 गुणिले 4. तर बघा मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. तर आपल्याला दिलेले 729, म्हणून 729 कशाचा वर्ग आहे? 27चा, म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ तर किती आली? 27 आली आपली बाजू. बघा मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, मग 4 गुणिले 27. तर आपल्याला माहिती आहे 27 चोक 108, 108 सेमी. म्हणून बघा चौरसाची परिमिती काय येईल? 108 सेमी. पर्याय नंबर 2 त्याचं उत्तर आहे. 30वा प्रश्न, एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 700 मीटर असून या बागेभोवती 5 मीटर काटेरी तारेचे कुंपण करावयाचे आहे. जर तारेचा दर प्रति मीटर 60 रुपये असेल तर कुंपणासाठीचा एकूण खर्च किती येईल? तर बघा हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय दिलेलं आहे? तर बागेचा व्यास 700 मीटर दिलेला आहे, आणि आपल्याला परीघ काढावं लागेल, वर्तुळाकृती बागेचं परीघ. तर परीघाचं सूत्र आपलं 2 पाय आर आणि पाय डी असतं. इथं व्यास दिलेलं म्हणून पाय डी या सूत्रानुसार आधी आपल्याला काय करावं लागेल? परीघ काढून घ्यावं लागेल, आणि परीघ काढल्यानंतर त्याला 5 पदरी म्हणजे 5ने गुणावं लागेल. त्यानंतर प्रति मीटर खर्च 60 आहे, म्हणून आलेल्या उत्तराला 60ने गुणावं लागेल, तसा कुंपणाचा एकूण खर्च येईल. तर बघा मग वर्तुळाकृती जागेचा व्यास बरोबर 700 मीटर, वर्तुळाचा परीघ बरोबर पाय डी.
मग बघा 22/7 गुणिले आपल्याला व्याज दिलेलं 700. तर बघा 7 एके 7, 7 एके 7, 7 शून्य शून्य 7 शून्य शून्य. तर बघा 22 गुणिले 100. तर 2 शून्य लिहिले आपण आणि 22 एक 22. तर 2200 किंवा 2200 मीटर हा परिघ आहे. आपल्याला 5 पदरी तारेचं कुंपण करायचं आहे. तर अंतर किती आहे? 2200 मीटर. 2200 मीटर अंतर आहे आणि त्याला आपल्याला 5 ने गुणावं लागेल कारण 5 पदरी आहे. तर बघा हे 2 शून्य लिहूया आपण. मग 5 दुने 10, हातच्याला आला 1, 5 दुने 10, 10 आणि 11. तर 11,000 मीटर एकूण अंतर आहे आणि ह्या 11,000 मीटर अंतरासाठी प्रति मीटर खर्च आहे 60 रुपये कुंपणासाठीचा. तर बघा मग 11,000 गुणिले 60. तर बघा एकूण शून्य आपल्याला 4 शून्य दिसत आहे. 1 2 3 4 आणि मग इथं आपल्याला 6 एके 6 आणि 6 एके 6. अशा प्रकारे हे उत्तर आपलं आलेलं आहे. आणि तुम्ही जर पर्यायामध्ये पाहिलं तर हे उत्तर तुमचं पर्याय नंबर 1 मध्ये येतं आहे. काय? कुंपणासाठीचा एकूण खर्च ऑप्शन नंबर 1. तर बघा पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न आपला आहे काय? प्रश्न 31वा. 88 सेमी लांबी असलेल्या एका तारेपासून एक चौरस तयार केला व दुसऱ्या 88 सेमी लांबी असलेल्या एका तारेपासून एक वर्तुळ बनवले तर वर्तुळ आणि चौरसाच्या क्षेत्रफळामधील फरक किती? तर बघा या प्रश्नामध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहेत. पहिलं काय? 88 सेमी लांबी असलेली तार, चौरसाकृती तार दिलेली, म्हणजे चौरसाची परिमिती दिलेली आपल्याला 88. बरं, आणि त्यावर चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर बघा मग आपल्याला माहिती आहे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग आपल्याला 88 बरोबर 4 गुणिले बाजू आणि त्यानुसार मग आपली बाजू 88/4 म्हणजे 22 आणि बाजू येईल. आणि चौरसाचे क्षेत्रफळ जर काढलं बाजूचा वर्ग तर 84चा आपला 22चा वर्ग आपल्याला माहिती आहे 484. त्यानंतर पुढे काय दिलेले आहे आपल्याला? तर बघा दुसऱ्या 88 सेमी लांबी असलेल्या तारेपासून एक वर्तुळ बनवले. वर्तुळ बनवले म्हणजे तो वर्तुळाचा परिघ आहे. मग आपल्याला वर्तुळाचा परिघ काढून घ्यावा लागेल. म्हणजेच 88 बरोबर 2 पाय आर आणि सोडून आपल्याला आरची किंमत भेटेल आणि मग वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं. काय ते? पाय आर वर्ग. आणि जे उत्तर येईल ते चौरसाचं आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाची वजाबाकी केली की उत्तर येईल. तर बघा मग हा प्रश्न आपण काय सुरुवातीला तर तारेची लांबी म्हणजेच परिमिती होय. तर परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. तर बघा आपल्याला तारेची लांबी म्हणजे परिमिती 88 दिलेली आहे. मग 88 बरोबर 4 गुणिले बाजू म्हणून बाजू बरोबर 88 ते गुणिले 4 काय होतील? भागिले 4. तर बघा मग 4 एके 4, 4 दुने 8, 4 दुने 8. तर बाजू किती झाली आपली? 22 सेमी. चौरसाची बाजू 22 सेमी. मग आपल्याला माहिती चौरसाचे क्षेत्रफळ किती बरोबर काय? बाजू वर्ग. मग बाजू वर्ग म्हणजे किती आली बाजू आपली? 22. मग 22चा वर्ग. तर बघा मग 22चा वर्ग आपल्याला माहिती काय? 484. तर 484 सेमी हे काय आलं? चौरसाचे क्षेत्रफळ. आता पुढे काय सांगितलेलं आहे? 88 सेमी लांबी असलेल्या तारेपासून वर्तुळ बनवले. म्हणजेच काय? वर्तुळाचा परिघ. बघा वर्तुळाचा परिघ सूत्र आपल्याला माहिती आहे. वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर. मग बघा परिघ किती आहे? 88 बरोबर 2 गुणिले पायची किंमत काय असते? 22/7 गुणिले आर. मग बघा 88 बरोबर तर बघा आपण 22 गुणिले 2 गुणाकार केला 44/7 गुणिले आर. मग आर बरोबर 88 तसेच गुणिले. तर बघा 7 छेदस्थानी तर ते अंशस्थानी येतील, 44 अंशस्थानी तर छेदस्थानी येतील. आता आपण भाग देऊया. तर बघा आपल्याला भाग देताना कळेल काय? 44 ने 88ला भाग जाईल. 44 एक 44, 44 दुने 88. तर बघा अशा प्रकारे आर बरोबर काय ते? 2 गुणिले 7. तर 7 दुने किती येतील मग? 14 सेमी. तर त्रिज्या किती आली आपली? 14 सेमी त्रिज्या आली. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काढूया आपण. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र आपल्याला माहिती आहे पाय आर वर्ग. तर बघा 22/7 गुणिले आता त्रिज्या किती आली आपली? इतक्यातच 14. किती? 14. तर 14चा वर्ग. मग बघा 22/7 गुणिले 14चा वर्ग लिहिला काय? किंवा 14 गुणिले 14 केलं काय? सारखंच. तर 14चा वर्ग 196 पण आपण 14 गुणिले 14 करूया. 14 गुणिले 14. तर बघा या 7ने भाग देऊया. 7 एक 7 आणि पुढे काय? तर 7 दुने 14. बघा 7 एक 7, 7 दुने 14. तर बघा 22 गुणिले 2 गुणिले 14 असं आपलं आलेलं आहे.
काय ते 22 गुणिले 2 गुणिले 14. तर आपल्याला माहिती आहे आता दोघांचा गुणाकार करू. 22 दुणे 44, 44 गुणिले 14. काय करूया आपण 44 गुणिले 14. तर 14चा पाडा 4पर्यंत. 14 दुणे 28, 14 त्रिक 42, 14 चोक 56, हातच्याला आले 5. पुन्हा 14 चोक 56, 56 आणि 5 61, 616 सेमी. काय ते वर्तुळाचं क्षेत्रफळ 616 सेमी. तर बघा आपल्याला फरक विचारलेला होता चौरसाच्या क्षेत्रफळाचा आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा. तर बघा चौरसाचं क्षेत्रफळ आपण काढलेलं आहे ते 484 आलेले आहे आणि वर्तुळाचं आलं 616. तर बघा मग 616 मधून आपल्याला काय करावं लागेल 616 मधून 484 आपल्याला वजा करावं लागेल. 616 मधून 484 वजा. तर बघा 7तून 4 गेले 2, तर इथं 1 राहिला म्हणजेच 11तून 8 गेले 3. हा इथं उष्ण घेतो आता 5, तर 5तून 4 गेला 1. तर 132 चौसेमी. दोन्हीच्या क्षेत्रफळातील फरक किती आहे 132 चौसेमी. तर बघा अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे 132 चौसेमी. जर शिकवणं आवडत असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढच्या काही प्रश्नांचे उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया.